गावामध्ये ज्या औरंगजेबला तुम्ही असं रुबाबात चालताना पाहिलंय, खरं तर त्याला असं चालताच येत नव्हतं, कारण म्हातारपणी त्याचा पाय तुटला होता. आणि हा पाय कसा तुटला तुम्हाला माहितीये? मी जर सांगितलं तर ते ऐकून तुमचं हसूच थांबणार नाही. तर हा पाय कोणत्या युद्धात नाही, चक्क संडासात पडून तुटला होता. अरे खरंच. तर झालं असं, 1700 मध्ये औरंगजेबचा कॅम्प खवासपूर मध्ये लागला होता. रात्री मस्त जेवण झालं, जेवण जरा जास्तच झालं. मग काय, औरंगजेब शी साठी टॉयलेटला गेला. रात्री अचानक खूप पाऊस झाला, सगळीकडे गोंधळ उडाला. बाहेर सगळे सैनिक इकडे तिकडे धावपळ करू लागले. धावपळीचा आवाज ऐकून औरंगजेबला वाटलं मराठे आले की काय, आणि औरंगजेब इतका घाबरला की गडबडीत उठून बाहेर यायच्या नादात त्याचा पाय घसरला आणि गुडघा सरकला. सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, पण तो गुडघा काही परत नीट झाला नाही. म्हणूनच त्याच्या म्हातारपणी तो स्वराज्याच्या जमिनीवर नीट 2 पायांनी चालू सुद्धा शकला नाही. आणि हा स्वतःला आलमगीर म्हणतो, जो आपल्या मावळ्यांना इतका घाबरायचा, स्वतःच्या छावणीत नीट शी सुद्धा करू शकायचं नाही. आपल्या मावळ्यांनी त्याला जगायचं तर सोडाच, साधं त्याला आता तुम्ही कमेंट मध्येच पूर्ण करा. शार्पनर.